तर नमस्कार मित्रांनो, तर आज होतो आमचो पोपटी आणि चिकन करूचो प्लॅन. म्हणून सगळे जमा झालो आणि सगळं सामान घेऊन डोंगरात निघालो. गेल्या गेल्या ह्यो पोपटीसाठी लागणारो बांबोळीचो पालो शोधूक सुरुवात केलो. बॅटरीवर शोधित शोधित एक एक पान काढीत हे पिशवीवर पान आम्ही जमा केलं. मग सगळं सामान घेऊन गेलो आमच्या जागेवरती. तोपर्यंत आमच्या मित्रांनी चिकन करू सुरुवात केली नव्हती. तोपर्यंत आम्ही ह्यो पालो साफ करून घेतलो. तर हाय प्रशांतबाईने चिकन करून सुरुवात केली नव्हते, तर दुसरीकडे हर्याबाईने पोपटी लावून सुरुवात केली नव्हती. मग हळूहळू एक एक लेअर लावून सुरुवात केलो. पहिलो लेअर पाल्याचो, मग चिकनचो, मग या शेंग्यांचो व त्यानंतर वरती या अंड्यांचो. असा करीत करीत पूर्ण मटक्या चिकन, अंडी आणि पाल्यान भरून टाकलो. दुसरं आमचं लक्ष ह्या वैभ्याकडे गेलो. रात्रीच्या अंगात कोण होता काय माहित, नुसतं वडी काढी होतो. फायनली सगळं झाल्यावरती मडक्याचं तोंड पाल्याने एकदम भरून घेतलं आणि काटे लावून त्याचं तोंड पॅक करून टाकलं. पोपटीला विसर आपल्या चिकनला सुद्धा कळलेलं होतो. हे बघा वास काढतात मेले नुसते बसांकडे. मग पोपटीच्या मडक्या नीट ठेवून त्याच्या अवतीभोवती लाकडं लावून सुरुवात केलं. मग आमच्या अभिन लायटर पेटून फायनली आग लावल्या. मग आगीन पण मस्त पेट घेत नव्हती. ही बघा नुसती धगधगा होती. मग त्यानंतर आगीत तेल होतल्याने पटापट आगीत काटे घातल्याने आणि पोपटी कधी शिजता याची वाट बघत बाजू उभे राहले. फायनली पूर्ण अर्धा तास वाट बघितल्यानंतर आमची पोपटी शिजन रेडी झाली होती. मग आमच्या विकीन पटकन उचलल्यान आणि सायटिक केल्यान आणि या पेपरावरती आणून ठेवून दिल्यान. क्षणाचा विलंब न करता आमच्या पत्यान त्यात हात घातल्यान. मेल्याचा हातच भाजलो. मग त्याला अक्कल लिहिली म्हणून त्यांनी चमचो घेतल्यान आणि आतमध्ये सगळं मटेरियल मला काढून सुरुवात केल्यान. वाह, ही बघा पोपटी आमची तयार झाली होती. भारी दिसा होती. मग सगळ्यांनी मिळून या पोपटीचो मनसोक्त आनंद घेतलो. पोपटी खाऊन झाल्यावरती सगळे मिळून पंगत लावून जोक बसलो. हे बघा पूर्ण गावच्याची फिलिंग येऊ होती. मग मस्तपैकी या झणझणीत चिकन आणि पाव खालो आणि मित्रांसोबत मजा मस्ती करत धरलं घरची वाट. तर मित्रांनो भेटू नेम ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.